दीप्ती, मी जरा सकाळी टेरेसवर कपडे सुकत टाकले, तेवढी घेऊन येतेस का प्लीज? मी आता कामात आहे. अहो असली कामं काय सांगताय मला अभ्यास करायचा आहे. तुम्हीच करा प्लीज. बरं बरं ठीक आहे, कर अभ्यास तू, मी जाऊन घेऊन येते. दीप्ती, हा, आईंना जेवायला दिलंस का? मला काय तेवढीच काम आहेत का? अगं मगाशी बोलले होते ना मी तुला. मी द्या ना, मला अभ्यास आहे. बरं, तू जेवलीस का? नाही अजून जेवले. तुम्ही दोघी जेवून घ्या. मी नंतर जेवेल, तुमचं तुम्ही द्या त्यांना. आणि ताई तुमचं काय चाललंय अहो सतत? मला अशी घरातली कामं सांगत जाऊ नका. अहो मला अभ्यास असतो. मी काय काळजी करण्याचा ठेका नाही घेतला घरच्यांचा सगळ्यांचा. हो, किती चिडतेस. मी नाही सांगत तुला का, तू कर अभ्यास. आणि सॉरी. ते अगं तू अभ्यास करते म्हणून आली होतीस ना वरती, मग फोनवर काय बोलत बसलीस? अंग आता तुम्ही मला विचारणार का? तुम्ही माझी विचारपूस करणार? इथं घरचे मला साधं कोण विचारत नाही आणि तुम्ही विचारणार. हॅलो, हा मम्मी, अगं ऐक ना, मला ते कॉलेजमध्ये फी भरायची होती, तर पाठव ना मला पैसे. नाही, मी घरच्यांशी नाही बोलले याबद्दल. तू पाठव मला. हो ठीक आहे. एक मिनिट थांब. अगं हे मला आईने परवाच दिले होते, पण मी तुला द्यायला विसरले. हे काय? जे कॉलेजची फी आहे. चल. अहो ताई, सॉरी, अहो चुकलंच माझं. मला असं वाटलं होतं की एकत्र कुटुंबामध्ये जबाबदाऱ्या फक्त लादल्या जातात, त्या घेतल्या जात नाही. तुम्ही तर माझी जबाबदारी घेतली. अगं तू सांगितलं नाही म्हणून काय झालं? तुला काय वाटलं आम्हाला कोणाला कळणार नाही का तुझी कॉलेजची फी भरायची आहे ती? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा आपल्या या घराने घेतली आहे ना. तुला शिकायची इच्छा होती, मग सरणार कसे? अहो ताई, मी तुम्हाला नेहमीच अभ्यासाची कारणं देत आली आणि तुम्ही मोठ्या मनाने सगळी कामं करत राहिलात. कसं जमतं तुम्हाला? आणि तरी पण तुम्ही अजून मलाच मदत करताय. जाऊ दे, तुला तुझी चूक समजली ना, हेच खूप महत्वाचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तू ह्या आपल्या घराला, ह्या घरातल्या माणसांना जर आपलं समजलंस ना, तर तुला ह्याचा आनंद नक्की घेता येईल. फक्त कुटुंबाला आपलं समज. हो ताई. बरं चल, आणि ही फी भरून घे हो. आणि अभ्यास कर. चल.